ओजिवले गावचे युवा सरपंच भावेशजी पवार, नितीनजी चौधरी, मी आपणास विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान करायचा आहे. मान्यवर युवराजजी मोपे, युवा उद्योजक, सायबरचं त्यांचं खूप मोठं नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. धन्यवाद. जाऊया मैदानावरती. सेमीफायनल नंबर 1 ला सुरुवात झाली आहे. या दरम्यान पुन्हा एकदा प्रहार चांगला पाहायला मिळतोय. जबरदस्त आघात करत असताना चेंडू सीमारेषेच्या दिशेने धाडलाय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी सुद्धा आले आणि 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. रमेश आणि राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये सुपरस्टार खेळ त्यांचा पाहायला मिळाला. मांडवत हा संघ फलंदाजी करतोय. समोरून फाईट देत असताना इकलेशाही टोकावडे या परिसरातील एक दर्जेदार मातबर दादा टीम सेमीफायनल खेळतीये. 2 संघ पाहायला मिळतील. एका बाजूने टोकावडे, दुसऱ्या बाजूने मांडवत. या 2 संघांच्या दरम्यान सेमीफायनल नंबर 1 चा थरार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त आयोजन. ग्रामस्थ मंडळ ओजिवले आयोजित शिवछत्रपती चषक 2024 चा हा रणसंग्राम स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आणि शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण पोहोचलोय. सेमीफायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. चारही बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी आणि टेनक्रिक वाहिनीच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चला पंचांना विनंती आहे आपण चला स्पीडअप करा. षटक पहिलं. गोलंदाजी करत असताना श्रीकांत. स्ट्राइक वरती बॅट्समन तयार. राकेश साठी हा चेंडू खोलवर टप्प्याचा भयंकर वेग सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. चांगली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूने इकलेशाही टोकावडे हा संघ पाहायला मिळतोय. श्रीकांत जुना जाणता अनुभव, भरपूर वर्षाचा क्रिकेटचा अनुभव मैदानावरती उतरवत असताना पाहायला मिळत आहेत. 6 धाबा धावफलकावरती चेंडू निर्धाव आलाय. चांगल्या टप्प्याचा चेंडू टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. बॅट फिरवली मात्र कुठल्याही प्रकारे संपर्क नाही. राकेशसाठी टाकलेला हा चेंडू बॉडी लाईन फुल टॉस. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग फटका. जसा बॅटला स्पर्श झाला स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार करतोय. चेंडू सीमा पार. षटकार. जबरदस्त फटका. फुलटो चेंडू होता. 6 धावा वसूल केल्यात. 12 धावा एकंदरीत धावफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा फुलटो चेंडू. दिशा निवडली आहे मिड विकेटची. फिल्डर दूरवर न आला. अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग अजितच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावा येतील स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. एकंदरीत 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक पहिलं. श्रीकांत पवार गोलंदाजी मार्क वरती. जबाबदारी फार मोठी. पॉवर प्लेचं षटक आहे. 5 चेंडू फेकले. 14 धावा धावफलकावरती जोडत असताना जोडी नंबर 1 मांडवत संघाची A1 जोडी राकेश आणि रमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती बॅटची एज विकेटच्या मागे. कीपरला निश्चितच बीट करून चेंडू मागे जातोय. त्या ठिकाणी स्टॉप करतील तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट करतायत. षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. एका षटकाच्या अंती धावफलकावरती 15 धावा बिनबाद. बॅटिंग करतायत मांडवत. सेमीफायनलची मॅच. सेमीफायनल नंबर 1 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. षटक पहिलं संपलंय. 15 धावा वसूल केल्या. राकेश आणि रमेश ही जोडी मैदानावरती खेळतायत. जिम्मेदारी स्वीकारली आहे आणि सुरुवात दर्जेदार दिली आहे. आकर्षक सुरुवात. 15 धावा धावफलकावरती जोडल्या. श्रीकांत पवारचं थोडंसं महागडं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 15 धावा वसूल करत असताना राकेश आणि रमेश ही सलामीची जोडी मैदानावरती खेळतायत. अतिशय शिस्तबद्ध आणि दर्जेदार खेळ मांडवत या संघाच्या वतीनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल सुरुवातीला नशिबाची साथ मिळाली. ओजिवले संघासोबत खेळत असताना मॅच टाय झाली आणि तो सामना मांडवत संघाने जिंकला आणि त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाले आणि आज मैदानावरती सेमीफायनलच्या थरारात खेळताना पाहायला मिळत आहेत.
मान्यवर महेशजी घुले आणि नितीनजी घुले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये भरपूर मान्यवर मंडळी आपल्याला जोडली जाईल. फिरकीचं आक्रमण चालू झालं. पहिला चेंडू शॉर्ट पिच, फटका खेचलाय, फिल्डर अचूक जागेवरती, मात्र हा झेल ड्रॉप. पकडा कॅच, जिंका मॅच. सलामीचा फलंदाज जो राकेश आक्रमक खेळतोय त्याचा झेल या ठिकाणी ड्रॉप करत असताना सिंगल एका धावेचं योगदान सुद्धा येईल. स्कोर कार्ड 16 वरती जाऊन पोहोचलं. एका चेंडूची एका विकेटची फार मोलाची महत्वाची भूमिका असते मित्रांनो. यावेळेस हा झेल ड्रॉप होतोय. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 2 ची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळतीये. संजय घरत. अनोखी अनऑर्थोडॉक्स ऍक्शन. फिरकी घेत चेंडू निघताना पाहायला मिळत आहेत. डावखुऱ्या हातानं अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. समोर खेळला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पकडला जाईल तोपर्यंत एक सिंगल धाव येईल. पुन्हा धावफलकावरती थोडीशी वाढ. एकंदरीत आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. 17 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना मांडवची जोडी जेव्हा संधी मिळाली तेव्हा आक्रमण, संधी मिळत नाही तेव्हा सिंगल डबल. यावेळेस सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेवरनं फिल्डर येत आहेत, चेंडूला पकडतील, फेकतील. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानावरती आपण पाहत आहे. अतिशय चांगलं क्रिकेट. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला. फटका सुद्धा दर्जेदार होता. तितकीच चांगली फिल्डिंग आणि लगेचच कलेक्शन सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. विकेटच्या मागणं जबरदस्त कामगिरी पाहायला मिळतीये. मांडवत हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. धावफलकावरती 18 धावा, 18 ऑन द बोर्ड, 18 बिनबाद. सुरुवात दर्जेदार दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट संघाला दिली आहे. यावेळी शॉर्ट पिच चेंडू, आक्रमक फटका खेचलाय, फिल्डर जागेवरती आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी. हा झेल टिपला, खेळ संपला. पहिला पक्षी आझाद, फलंदाज बाद. डीजे कुणाल. चांगलं संगीत संयोजन आपल्याला पाहायला मिळतं. कुणालचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या दर्जाची संगीत संयोजन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. सातत्यानं आमच्या आवाजाची सुद्धा गेल्या 5 दिवसापासून काळजी घेतली जाते. प्रेक्षक राजाचं भरपूर मनोरंजन केलं जात आहे. जबरदस्त संगीत संयोजन. डीजे कुणाल अतिशय चांगली कामगिरी. गेल्या 5 दिवसापासून ते सुद्धा मेहनत घेत आहेत. टेनपिकची आमची संपूर्ण टीम पहिल्या दिवसापासून एक सुंदर क्वालिटीचं लाईव्ह कव्हरेज. या परिसरामध्ये मित्रांनो नेटवर्कचा थोडा इश्यू आहे, तरी सुद्धा एक चांगल्या दर्जाचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. टेनट्रिकची ही माइल्ड स्टोन भूमिका. यावेळेस हा चेंडू पहा, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. निर्धाव स्वरूपात संपन्न होताना पाहायला मिळतोय. षटक चालू असताना हे दुसरं आपण पाहत आहे. गोलंदाजी करतोय संजय. यावेळेस बॅट फिरवली सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये शिवछत्रपती चषक 2024. पाहुण्यांचं तिसऱ्या पंचांकडे मागणी, स्टंपिंग चेक करायचं आहे. पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. ज्या मान्यवरांची आपण गेली 4 दिवसापासून 5 दिवसापासून वाट पाहिली, आपल्या सर्वांसाठी निश्चितच आपल्या विनंतीस मान देऊन मान्यवर मंडळी मंचावरती उपस्थित होत आहेत. आदरणीय प्रकाशजी पवार, अक्षयजी देसले, अजितजी देसले, चेतनजी कापडी, दोस्तीच्या दुनियेची ही राजा माणसं या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन आदरणीय परेशदादा मोरे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. ग्रुप ग्रामपंचायत पळू लाडके सदस्य आहेत आदरणीय परेशदादा मोरे, तथा दसई सेवा सोसायटीचे सदस्य मान्यवर परेशदादा मोरे यांचं शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण या. तिसऱ्या पंचांचा निर्णय, फलंदाज बाद, बॅट्समन आउट. सेमीफायनलची मॅच आहे. निश्चितच लक्ष मॅचकडे सुद्धा आहे आणि पाहुण्यांचं शुभागमन याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. भरपूर मोलाचं सहकार्य या सर्व मंडळीचं आपल्याला मिळतंय. आपलं हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय.
पळू ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तथा दसई सेवा सोसायटीचे सदस्य आदरणीय परेशदादा मोरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. उजिवले ग्रामस्थांच्या वतीनं साहेब आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 2 षटकं संपली आहेत. सेमीफायनलची मॅच आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 18 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. संजय घरचं एक चांगलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. पहिल्या षटकात 15 धावा वसूल केल्या होत्या मांडवत या टीमनं आणि दुसरं षटक जे आलं ते संजयचं अतिशय घातक या ठिकाणी संपन्न झालं. 2 षटकं संपली आहेत. केवळ 3 धावा त्यानं खर्च केला. 2 गडी टिपले. 18 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज होतोय तयार. पहिलाच बॉल समोर खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका चांगला पाहायला मिळतोय. खाली क्षेत्र निवडलं. इनसाइड आउटचा नजराणा पेश करत असताना जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार. चौकार. विकी पवार गोलंदाजीसाठी आला आणि त्याचं स्वागत 4 धावांनी केलंय. बॅटिंग करत असताना बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राकेश सलामीसाठी आलाय आणि अजूनही खेळतोय. 21 धावांचा एक चांगला कॅमिओ मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. उजव्या हाताचा हार्ड हिटर फलंदाज आहे. भरपूर भरोसा त्याच्यावरती ठेवलाय आणि गावकऱ्यांचा संघाचा संघ नायकाचा संघ मालकाचा विश्वास सार्थ ठरवत असताना बॅट्समन राकेश आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती सरकला आणि त्यानंतर मनगटी ताकदीचा वापर करत असताना दिल्ली जोरदार चपराक. चेंडू निघालाय सीमा पार. मांडवत गावचा ब्रँड पेश केलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद. षटकार येतोय. 28 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा राकेशसाठी टाकलेला हा चेंडू. मिस टायमिंग. बॅटची एज. लगेच उत्तर दिलंय. ठोशास ठोसा देत असताना फलंदाज माघारी परतेल. वाघाची शिकार. बॅट्समन राकेश बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. सेमीफायनल नंबर 1 चा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच. लगेच उत्तराला प्रत्युत्तर देत असताना 2 चेंडू चांगले आले. षटकार चौकार पाहायला मिळाले. मांडवत टीमसाठी हे 2 चेंडू चांगले आले. मात्र त्यानंतर लगेचच उत्तर देताना पाहायला मिळाला. गोलंदाज विकी पवारनं महत्वाची विकेट या ठिकाणी कॅरी केली आहे. फलंदाज बाद होतोय. राकेश जबरदस्त खेळ मैदानावरती सादर केला आणि त्यानंतर तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय. 28 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक चालू आहे. तिसरं शेवटचा अंतिम निर्णायक. 28. 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज प्रमोद बॅटिंग करताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती तयार विकी पवार. राईट अमोर द विकेट येतोय. यावेळेस फ्लिक केलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट फाईन लेग वरती चेंडूला अडवलंय. एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत. स्कोर कार्डला येते 29 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. सन्मानजनक धावसंख्या मैदानावरती जमा करत असताना टीम खेळतीये मांडवत. चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. युवा यंगस्टर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. स्ट्राईक रोटेट. यावेळेस आपल्याला स्ट्राईक एंड वरती बॅट्समन पाहायला मिळेल. बॅट्समन DY स्ट्राईक वरती. लेफ्टी बॅट्समन आहे. स्ट्राईक वर सज्ज होतोय. विकीचा हा चेंडू ऑनसाइडला खेळलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंगॉनच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. पकडत असताना हातातनं स्किट झालाय. सिंगल कंप्लीट. थ्रो येईल. पकडला जाईल. कलेक्शन होईल. तोपर्यंत 2 धावा पुन्हा कंप्लीट करतायत. धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचेल ती 31 या धावसंख्येवर. 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना DY साथ देतोय प्रमोद. गोलंदाज विकी पवार.
सामना आपण पाहत आहे. एकलिशाई टोकावडे विपक्ष त्यांना फाईट करत असताना मांडवत या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा सेमीफायनल नंबर 1 चा थरार. शिवछत्रपती चषक ओजिवलेचं हे दमदार आयोजन, जबरदस्त पाहायला मिळते स्पर्धा. प्रेक्षकांच्या पसंतीत असलेली ही अतिशय मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा शिवछत्रपती चषक 2024 चा थरार. शेवटच्या महाअंतिम दिवसामध्ये आपण आहोत. सेमीफायनलची मॅच, शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आणि निश्चितच या 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जोडल्यात त्या तब्बल 32 धावा आणि 33 धावांचं कडवं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल टीम एकलिशाई टोकावडे. बिग फाईट मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. कामतपाडा संघाचे कॅप्टन आणि आंबेळे संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. लगेच या ठिकाणी टॉस केला जाईल. आदरणीय परेशदादा मोरे साहेबांना मी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. मान्यवर परेशजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. दोन्ही टीम आम्हाला जोडले जातील. अतिशय महत्वाची मॅच, सेमीफायनल नंबर 2 चा थरार. कामतपाडा विपक्ष माही 11 आंबेळे या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. आदरणीय मान्यवर ग्रामपंचायत पळूचे लाडके सदस्य, त्या दसई सेवा सोसायटीचे सभासद सन्माननीय परेशदादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कामतपाडा टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. माही 11 आंबेळे टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. माही 11 आंबेळे टीमचे कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जोड. नाणेफेकीचा कौल सेकंड सेमीफायनल या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळेल. आदरणीय परेशदादा मोरे आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जाईल. दोन्ही संघाचे कामतपाडा विपक्ष माही 11 आंबेळे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल नंबर 2 चा थरार. हेड आणि टेल कॉल होतोय. हेड इज कॉल. नाणेफेकीचा कौल कामतपाडा संघ जिंकतोय. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. कामतपाडा काय निर्णय घेशील? निर्णय स्वीकारतोय. 3 षटकांचे संघ किती धावा असेल? नक्कीच कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. माझ्यासोबत सुनील सेमीफायनलची मॅच यावर्षीच्या हंगामामध्ये सेमीफायनल मध्ये खेळलात का? पहिल्यांदाच खेळतोय, कारण कामतपाडा टीम ही चांगली टीम आहे आणि त्यांची पण म्हणजे पहिल्यांदाच इथे उतरले आणि ते पण सेमीला गेलेले आहेत. नक्कीच दोन्ही टीम मजबूत. टॉसचा निश्चितच निर्णय आपल्याला कळतो. कामतपाडा संघाने नाणेफेक आणि फिल्डिंग स्वीकारली आहे. फलंदाजी करायची आहे टीम माही 11 आंबेळे या टीमला. जाऊया मैदानावरती. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. तत्पूर्वी मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत आपल्या सोबत. आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन पळू ग्रामपंचायतीचे लाडके सदस्य तथा दसई सेवा सोसायटीचे सदस्य सन्माननीय परेशदादा मोरे साहेब मंचावरती उपस्थित आहेत. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतो आहोत. मी आदरणीय अरुणजी बांगर मान्यवर आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय परेशदादा मोरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. पळू ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तथा दसई सेवा सोसायटीचे पळू ग्रामपंचायतीचे लाडके उपसरपंच तथा सेवा सोसायटीचे सभासद सदस्य सन्माननीय परेशदादा मोरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. आयोजन कमिटीच्या वतीनं हा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. मायेचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि उजिवले ग्रामस्थांच्या वतीनं भरपूर सारं प्रेम साहेबांना आपण देतोय आणि निश्चितच असंच प्रेम आमच्या सर्वांवरती सातत्यानं राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर. सेमीफायनल नंबर 1 चा थरार. धावा चेस करायला सुरुवात केली जाईल. मैदानावरती काय चित्र असेल, चित्राचं वर्णन करण्यासाठी जाऊया. आवाज ऐकूया, सह्याद्रीचा बुलंद आवाज. जुन्नरची मुलुक मैदानी तोफ आपल्यासोबत धडकतीये. निखिलजी ठोंबरे सर, ओ टू यू. धन्यवाद सोमनाथ काडे सर, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे.
आपण पाहतायत मानाचं करंड करतात शिवछत्रपती चषक 2024 थरार सेमीफायनल पहिली गोलंदाज तयार आहेत रुपेश सागरसाठी हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं अकाउंट ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतं एक धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं मार्गस्थ असताना 33 धावांचा पाठलाग करायचा शिवछत्रपती चषकातील फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी आणि जो संघ पराभूत होईल त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागेल आपला तिसरा की चौथा कारण या स्पर्धेमध्ये विनर टू थर्ड आपण देणार आहोत गोलंदाज तयार आहेत रुपेश ट्राय करेनवर श्रीकांत पवार इथे टाकलेला हा चेंडू सुंदर इथे राहिलाय चेंडू डॉट चेंडू निर्धाव धावफलक स्थिर आहे एक या धावसंख्येवर 18 बॉल मध्ये 33 धावांचं समीकरण टोकावडे फायनल खेळणार की मांडवत फायनल खेळणार येणारे 16 बॉल आपल्याला सांगून जातील या शिवछत्रपती चषकाची फायनल कुणाच्या नावावर राहील कोण फायनल मध्ये प्रवेश करतं इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा आणि पंचांचा इशारा लेग बाईट्स दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवर शेवटचे 15 चेंडू 30 धावांची आवश्यकता श्रीकांत पवार या खेळाडूची इनिंग महत्वाची राहील तो कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये करतोय ते आपल्याला पाहायचं टोकावडे विपक्ष मांडवत ही लढत आपल्याला पाहायला मिळते महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट रसिकांची तुडुंब गर्दी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते फायनल जिंकणार कोण यासाठी प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत 40 संघांमधून 5 संघ वरती आलेत फुलटॉस आणि तिथे चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर श्रीकांत पवारच्या पाठमधून 4 चौका सात धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना सात धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत रुपेश स्ट्रायकर एंडवर श्रीकांत पवार यांना आपण पाहतोय पवार की पावर इथे टाकलेला हा बॉल फटका दमदार दादाची दादागिरी दाखवणारा टोला जाईल सीमारेषेच्या बाहेर श्रीकांत पवारच्या पॅटमधून सिक्सर 6 रन तेहतीसचा पाठलाग शेवटचे 13 बॉल 20चं समीकरण आहे श्रीकांत पवारची विकेट ही मॅचची गोल्डन विकेट आहे गोलंदाज तयार आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न षटक क्रमांक मैदानामध्ये कंप्लीट झाले ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 13 रन टीम टोकावडे 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता शिवछत्रपती चषकाच्या फायनल मध्ये खेळण्यासाठी संधी देऊया डीजे कुणालला आणि ऐकूयात एक सुमधुर मराठी संगीत धावफलकावर धावसंख्या 13 रन ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील
सध्याच्या घडीला षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. संघाचा महत्वाचा खेळाडू कर्णधार गोलंदाजी फलंदाजीमध्ये जबरदस्त प्रदर्शन या खेळाडूने नेहमी केलंय. तर दुसऱ्या बाजूला पहिल्याच सामन्यामध्ये श्रीकांत पवार 0 या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर सागर बांगरने पूर्णपणे डाव सावरला होता. तो सागर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 13 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. फुलटॉस इथे आपल्याला पाहायला मिळेल. वेस्ट ऑफ हाईट बीमर नो बॉल. एक धाव आली. संघाची धावसंख्या 14 आणि नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. 14 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीकांत आणि सागर बांगर ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. सलामीसाठी दाखल झालेत. 14 धावा 19 बनवायच्या. शेवटचे 12 चेंडू. फ्री हिटचा बॉल. गोलंदाज राकेश तयार. फ्री हिटचा बॉल. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे आणि चेंडू सीमा पार. 4 चौकार. धावा 15 धावांची आवश्यकता. 11 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानामध्ये बाकी आहे. राकेश गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर एंडवर आपण फलंदाज पाहतोय. सागर बांगरला. नॉन स्ट्रायकर एंडवर श्रीकांत. महत्वाची मॅच. जबरदस्त माहोल सध्याच्या घडीला या इंदेच्या ग्राउंडवर. शिवछत्रपती चषक ओजिवलेचं हे दमदार आयोजन. इथे बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षण खराब. पंचांचा इशारा पाहायचा. वाईड बॉल +4. 5 धावा या बॉलवर येतील. धावा विदाउट लॉस जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं क्षेत्ररक्षण करत असताना टोकावड्याच्या एका क्षेत्ररक्षकाने कॅच घेतलं होतं डीप मिड विकेटला. मला नाही वाटत आता 2 महिने काय बोलून देईल. धावफलकावर 23 धावा आहेत. 23 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहे. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षण खराब आहे. परंतु बॅकअप आपल्याला चांगला पाहायला मिळत आहे. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल टाकावे लागतील. 10 अजूनही बनवायच्यात विजयासाठी. राकेशने टाकलेली गोलंदाजी आपण पाहिली. तिथे गोलंदाजीमध्ये त्याने 10 धावा खर्च केलेला. 10 धावांचं लक्ष. फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी शिवछत्रपती चषकाची फायनल खेळण्याची 40 संघांनी स्वप्न पाहिली होती. त्यातील पहिलं स्वप्न कुणाचं पूर्ण होते ते आपल्याला पाहायचं. 40 संघांमधून 36 संघ या स्पर्धेच्या जवळ बाहेर गेलेले आहेत. एक संघाला 5वा क्रमांक मिळालेला आहे. त्यामध्ये आता 4 संघ राहिलेत आणि या 4 संघांमधून पहिला फायनलला जाणारा संघ कोणता ते येणारे काही बॉल सांगतील. इथे बिग हिट. सागर बांगरच्या बॅट मधून फटका दमदार आहे. फटक्यात वजन. धावा अर्धा डझन. जयदीप यांच्या चेहऱ्यावर आनंद. सिक्सर. समीकरण आपण पाहू. 4 धावांची आवश्यकता आहेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी. यानंतर कामतपाडा आपण सज्ज राहायचे क्षेत्ररक्षणासाठी. बरोबर ना ओमसाई कामतपाडा. टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि माही 11 आपण तयारीत राहायचं बॅटिंगसाठी. 29 धावा धावफलकावर. 4 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला बॉल बॅकफुटला गेले. व्हाट अ शॉट. जबरदस्त फटका आणि टीम एकलीशाही टोकावडे शिवछत्रपती चषकाच्या ग्रँड फिनाले फायनल मध्ये दाखल.
दोन्ही टीम आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच हा किताब घेण्यासाठी यायचे सागर बांगरने. परेश दादा मोरे जे विद्यमान उपसरपंच आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र देणार आहोत. सागर यायचं आपण एकदा टोकावडे संघ आणि त्याचबरोबर मांडवत संघासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजू, कारण आज टोकावडे संघामध्ये मला वाटतं डॉक्टर नाही आहेत. काय गोलंदाजी केली, पहिलं निर्धाव षटक डॉक्टरच्या नावावर. मॅन ऑफ द मॅच सागर बांगर. आपण यायचं व्यासपीठावर. सागर बांगर. मोरे साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. हार्डलक मांडवत टीम, परंतु ज्या प्रकारचा राकेश तुमचा खेळ राहिला त्यासाठी कौतुकाची थाप नक्कीच पडायला पाहिजे. एक जबरदस्त प्रदर्शन मांडवत टीमचं राहिलं. मॅन ऑफ द मॅच सागर बांगर. फायनल मध्ये प्रवेश एकलिशाई टोकावडे. अभिनंदन. आता त्यांच्या विरोधात कोण येतं ते आपल्याला पाहायचं आहे. पहिल्या इनिंगला सुरुवात मैदानामध्ये सेमी 2. एका बाजूला ओमसाई कामतपाडा, दुसऱ्या बाजूला माही 11 आंबेळे. मॅचला सुरुवात आणि पहिल्या सत्रासाठी पुन्हा एकदा सोमनाथ खाडे सरांचा आवाज. धन्यवाद.